नमस्कार मित्रांनो, मी गणेश जाधव तुमचं स्वागत करतो आपल्या या नवीन एआय सीरीजमध्ये ज्याचं नाव आहे चॅट जीपीटी आपल्या बिझनेससाठी काय काय करू शकतो. आज आपण बघणार आहोत, जर तुम्ही नवीन बिझनेस सुरू केलाय किंवा प्रयत्न करतात आहे, तर आपल्या बिझनेससाठी ब्रँड किट कसं बनवायचं विथ द हेल्प ऑफ एआय आणि तेही प्रोफेशनल. नंतर त्याचा वापर करून आपण लोगो बनवायचा आहे, तेही विथ द हेल्प ऑफ एआय. तर चला तर बघूया आणि सुरू करूया. चला तर मित्रांनो मग सुरू करूया. सगळ्यात आधी तर आपल्याला ChatGPTमध्ये यायचंय. आता बघा बऱ्याच गोष्टी आहेत. सगळ्यात आधी आपल्याला जर तुम्हाला तुमच्या ब्रँडला प्रॉपरली एक सेटअप करायचं असेल, तर सगळ्यात आधी आपल्याला सेटअप करायला लागेल ब्रँड किट. आता ब्रँड किट काय असतं? तर ब्रँड किट खूप सोपं आहे. ब्रँड किट म्हणजे तुम्ही जो ब्रँडसाठी तुमचा जो कलर वापरणार आहे तो, त्याच्यानंतर फॉन्ट, त्याच्यानंतर तुमच्या ब्रँडचं बोलतो ना आपण एक टोन असतो. तुम्ही कसं लोकांबरोबर बोलणार आहे, अशा सगळ्या गोष्टी असतात. तुम्ही रिसर्च करू शकता त्याच्यावर आणि हे जर रेडी असेल, तर आपल्या बाकीच्या गोष्टी पण त्याला धरूनच बनतात. म्हणजे हा मेन पिलर आहे आणि त्याला धरून बाकीच्या गोष्टी आपल्याला सहज बनवता येतात. आता हे काम आपण ChatGPTला देणार आहे. तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही. हे आपण काम ChatGPTला देणार आहे आणि त्याच्याकडून हे बनवून घेणार आहे. आता हे कसं बनवायचं असतं ते बघूया. तर सगळ्यात आधी आपण इथे एक प्रॉम्प्ट टाकलाय. ठीक आहे. हा प्रॉम्प्ट तुम्ही कॉपी करू शकता किंवा मी कमेंट सेक्शनमध्ये किंवा एक पी-डी-एफ मी अपलोड केलं त्याच्यामध्ये हा असेल. तुम्हाला तुमच्या हिशोबाने ह्याला चेंज करायचंय. बघा, सगळ्यात आधी ते मी इथे ऑप्शन दिलंय. आय रन ए होम टिफिन सर्व्हिस कॉल्ड सविता's टिफिन box in Mumbai. My customer are working professional. My food is homemade, hygiene, affordable, and feels like घर का खाना. तुम्हाला जे तुमच्या बिझनेसबद्दल चांगलं माहिती आहे, त्या गोष्टी लिहा. तुमचा बिझनेस कशामध्ये स्पेशल आहे किंवा काय तुम्ही चांगलं देता ते सगळं लिहा इकडे. आय वॉन्ट टू बिल्ड अ ब्रँड दॅट फील वॉर्म, ट्रस्टवर्दी, ओके, होमली, नॉट कॉर्पोरेट. Please create a complete brand kit for me with one brand personality, प्रायमरी कलर्स, सेकंडरी कलर्स म्हणजे असा कलर जो आपल्याला ब्रँडसाठी नेहमी यूज करता येईल. एक इम्पोर्टंट कलर, त्याच्यानंतर एक दुसरा बॅकग्राऊंड कलर, असे कलर्स पाहिजे. त्याच्यानंतर रिकमेंड फॉन्ट स्टाईल्स, फॉन्ट्स आम्हाला रिकमेंड करा. कुठले फॉन्ट्स आम्ही वापरू शकतो आणि ब्रँड मूड इन वन सेंटेन्स. ब्रँड मूड किंवा ब्रँड व्हॉईस आपण बोलतो ते. आणि म्हणजे कसं आपला टोन असला पाहिजे, काही पण जेव्हा आपण लिहितो तेव्हा. व्हॉट इमोशन धिस ब्रँड शुड ट्रिगर इन द बिझनेस इन द कस्टमर. गिव्ह द आउटपुट क्लीन अँड स्ट्रक्चर फॉर्मॅट. तर बघा, ह्या गोष्टी जर तुम्ही समजून घेतल्या, तर तुम्ही प्रोफेशनली तुमच्या बिझनेसला ग्रो करू शकाल आणि जे पण चांगल्या कंपनीज आहेत हे करतातच. पाहिजे तुम्ही रिसर्च करा. तर आत्ताच्या एआयच्या म्हणजे बोलतात आपण ट्रेंडमध्ये आहोत किंवा एआयच्या एरामध्ये आहोत, तर ह्या गोष्टी तर तुम्ही खूप सोप्या प्रकारे करू शकता. फक्त तुम्हाला त्या माहिती पाहिजे आणि आपल्या आपल्या ह्या म्हणजे आपलं जे हे चालू आहे व्हिडिओमधून, त्याच्यामध्ये आपण ह्या गोष्टी शिकणार आहे. तर सगळ्यात आधी तुम्ही असा हा एक स्वतःचा ब्रँड किट रेडी करा. आता बघूया ब्रँड किट रेडी झाल्यावर कसा दिसतो. चला तर मग. तर मित्रांनो आपला ब्रँड किट ऑलमोस्ट रेडी आहे. तर बघा काय-काय आहे. तर ब्रँड पर्सनॅलिटी, होमली, ट्रस्टवर्दी, केअरिंग अँड ऑथेंटिक. मग प्रायमरी कलर आपला वॉर्म सॅफ्रॉन असला पाहिजे. सेकंडरी कलर लीफ ग्रीन आणि नंतर आहे डीप मरून आणि बॅकग्राऊंड क्रीम व्हाईट. रिकमेंडेशन फॉन्ट, काही फॉन्ट दिले इथे आणि नंतर आपल्याला ब्रँड मूड दिला आहे फ्रेश होममेड मील डिलिव्हर्ड विथ द वॉर्म कम्फर्ट अँड केअर ऑफ द मदर्स किचन. नंतर इमेजेस कसले असले पाहिजे आपल्याला स्टाईल्स ते पण बघा इथे दिले. इमेजेसचं कसं असलं पाहिजे स्टाईल, म्हणजे असं काय तुम्ही ठेवू शकता. ओके. सो मग काही गोष्टी आहेत त्या आपल्याला ओरिजिनलीच करायला लागतील. काही फोटो तुमचे ते ओरिजिनल असले पाहिजे. पोस्ट कसे बनवायचे ते आपण इथे बघणार आहे.
सो हे बघा. सो हा छान आपला जो ब्रँड किट आहे तो रेडी झालाय. आता ह्या ब्रँड किटला आपल्याला कन्व्हर्ट करायचं आहे पी-डी-एफमध्ये. म्हणजे तुमच्याकडे रेकॉर्ड तुम्ही ठेवू शकता. ते कसं करायचं खूप सिंपल आहे. तुम्ही ह्याला कॉपी करा. कॉपी करा. नंतर कुठल्याही टूलवर जावा. जसं मी इथे एकदम सिंपल जातोय Google डॉक्स. Googleचं जे डॉक्स आहे त्याच्यावर गेलो मी. ठीक आहे. मग इथे मी पेस्ट केलं. म्हणजे आपण कामाच्या गोष्टी इथे ठेवल्या सगळ्या बघा. इमेजेस वगैरे हे ते आपल्याला आपले खरे इमेजेस टाकायचे आहेत. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर ब्रँड न्यू वर्क्स ओके. आपलं हे सजेस्टेड टॅगलाईन तुम्हाला जे पण आवडेल ती टॅगलाईन एक ठेवा, बाकी काढून टाका. घर का खाना, रोज का भरोसा, टेस्ट ऑफ होम, हेल्दी मील, एव्हरी टिफिन फील्स लाईक होम, मंडेज डेली डोस जे पण आहे. सो मी सध्या याच्यातून हेल्दी मील्स, होममेड लव्ह हे ठेवतो. बाकी काढून टाक. ठीक. हे आपण एक ठेवूया. आपला सजेस्टेड टॅगलाईन असेल. ठीक आहे. तर बऱ्यापैकी आपल्या ब्रँडबद्दलच्या खूप साऱ्या गोष्टी बघा रेडी झाल्यात. तिथे आपण आपले खरे फोटो टाकू शकतो. तुम्हाला आयडिया फक्त दिली त्यांनी कसे फोटो काढायचे. आहे ना भारी? आता आपल्याला ह्याला कन्व्हर्ट करूया आपल्या पी-डी-एफमध्ये. सो इथे तुम्ही Google डॉक्समध्ये ह्याला पेस्ट करा. फाईल, डाउनलोड आणि सेव्ह ॲज पी-डी-एफ. हे पी-डी-एफ तुमच्याकडे नेहमी राहील आणि आणि नंतर तुम्ही कशा पण, कधी पण ह्याला वापरू शकाल. आणि हे फर्स्ट स्टेप आहे. फ्युचरमध्ये तुम्ही ह्याच्यामध्ये जसं तुम्हाला समजायला गेलं, तसं तुम्ही चेंजेस करू शकता. पण फर्स्ट स्टेप आहे. ह्याला बोलतात ब्रँड किट. ज्याच्यामध्ये आपण आपल्या ब्रँडचे सगळे कलर, आपण काय फॉन्ट वापरणार आहे, आपली इमेज स्टाईल कशी असेल, अशा सगळ्या गोष्टी आपल्याला एक प्रॉपर आणि प्रोफेशनल वेमध्ये आपल्याबरोबर म्हणजे आपण कोणाबरोबर पण शेअर करू शकतो, ज्यांना आपल्या ब्रँडबद्दलची माहिती पाहिजे, काही क्रिएट करण्यासाठी. सो आता बघूया नेक्स्ट स्टेप. तर मित्रांनो आपलं ब्रँड किट तर रेडी झालं. आता बघूया ह्या ब्रँड किटचा वापर करून आपण लोगो कसा बनवू शकतो. बघा सगळ्यात आधी ब्रँड किट बनवायचं कारण असं की ब्रँड किटमध्ये सगळ्याच गोष्टी येतात. कलर, फॉन्ट वगैरे बऱ्याच गोष्टी येतात. आता ह्याला धरून सगळ्या गोष्टी बनतील आणि सगळ्या एकासारख्या दिसतील. हा आपण बोलू शकतो ही एक इम्पोर्टंट गोष्ट आहे. ज्याच्यामुळे आपला प्रोफेशनल जो टच आहे तो दिसतो. तर ते कसं करायचं चला बघूया. तर ब्रँड किट आपलं रेडी आहे. ह्याच पेजमध्ये आपण एक इथं दुसरा प्रॉम्प्ट आपण ॲड करणार आहे. आपण इथे विचारतोय, की लोगो कन्सेप्ट मला आहे ना लोगोची आयडिया पाहिजे, की क्रिएट अ लोगो कन्सेप्ट म्हणजे असं नाही की फायनल लोगो तुम्हाला आवडला तर करा. पण एक लोगो कसा असला पाहिजे. ओके. सो मी ते लोगो कन्सेप्ट आणि इथे मी सांगतोय, की क्रिएट कर लोगो करून. पण हे ॲज पर काय असलं पाहिजे? ॲज पर माय ब्रँड किट. ओके. सो मी ब्रँड किटचं जी फाईल आहे ती इथे मी ॲड करतो आहे. म्हणजे पी-डी-एफमध्ये कन्व्हर्ट केली. त्याला मी इथे ॲड करतोय. म्हणजे आपल्या वरती तर आहेच, पण इकडे पण अ, अ, ChatGPTला वाचायसाठी आपण दिली, की "हे बघ, हे सगळ्या गोष्टी आहे आणि मला असं काहीतरी लोगोचे आयडियाज तू सजेस्ट कर." सो आता ChatGPT आपल्याला सजेस्ट करेल, की कसा लोगो असला पाहिजे. सो आपण एक दुसरी आयडिया पण देऊ शकतो इकडे. आता जर ChatGPT सजेस्ट करेल, तर एका टायमाला एकच लोगो सजेस्ट करेल. सो आपण त्याला असं पण लिहू शकतो, प्लीज सॉरी इथे लिहू शकतो, गिव्ह मी प्रॉम्प्ट्स फॉर लोगो. सो आता तो जनरेट नाही करणार. तो काय करणार, आयडियाजसाठी आपल्याला प्रॉम्प्ट्स देणार. मग त्याच्यातून एक-एक आपण टेस्ट करू शकतो. तर चला बघूया काय आउटपुट येतं. बघा काही प्रॉम्प्ट आपल्याला दिले इकडे. जसं होम प्लस टिफिन असा प्रॉम्प्ट आहे. दुसरा आहे लीफ प्लस टिफिन प्लस हार्ट असा एक प्रॉम्प्ट आहे. सो हा बोलतोय की मला फर्स्टवाला तुम्ही वापरून बघा. सो आपण बघूया फर्स्टवाला. आता हा वापरताना आपल्याला काय करायचं आहे? तसं सगळ्यात आधी इथे इथे बघा इकडे कॉपीचं साइन आहे.
प्रॉम्प्ट तुम्हाला प्रोफेशनल प्रॉम्प्ट ChatGPTच बनवून दिलाय. क्लिक करा. नंतर आता तुम्हाला काय करायचंय, इकडे प्लसवर क्लिक करायचंय. इमेज ऑप्शन क्लिक करायचंय. आता आपण चेंज करतो. आपलं चित्र जनरेट करायचंय. आता ऑटोमध्ये क्लिक करू, आपण स्क्वेअर घेऊया. म्हणजे आपल्याला स्क्वेअर साइजचा पाहिजे. आणि आपला जो प्रॉम्प्ट आहे, जो ChatGPTने आपल्याला दिलाय, ॲज पर आपल्या ब्रँड आपण इथे पेस्ट करूया आणि बघूया कसा आपला कन्सेप्ट जनरेट होतोय. मित्रांनो, आपला लोगोचा कन्सेप्ट रेडी झाला आहे. एकदा आपण फुल स्क्रीन करून बघूया याला. बघा, छान दिसतात हे दोन्ही पण लोगो. मला हा वाला खूप आवडला. सो असेच तुमचे पण लोगो क्रिएट करा. नंतर तुमच्या जे जवळचे लोक आहेत त्यांच्याबरोबर शेअर करा, की कसा वाटतोय हा लोगो. आणि मस्त प्रोफेशनल, कारण का आपण सगळ्या गोष्टी सिस्टमॅटिक केल्या आहे. कसं म्हणजे ब्रँडबद्दल माहिती सांगितली आहे, सगळं केलंय. नंतर तुम्ही याला डाउनलोड करू शकता आणि तुमच्या जवळच्या लोकांबरोबर शेअर करून त्याला फायनल करायचं की नाही बघा. आता बघूया नेक्स्ट. मित्रांनो, व्हिडिओ खूप मोठा झाला असता म्हणून मी आज 2 गोष्टी कव्हर केल्या आहेत, ब्रँड किट आणि लोगो. पण आपण नेक्स्ट पार्टमध्ये बघणार आहोत ह्याचा वापर करून आपण पोस्टर्स आणि ॲड क्रिएटिव्हज कसे बनवणार आहोत. तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया आपण परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.